अमेडिया कंपनीला 42 कोटींच्या नोटीसची गरज नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। कोणत्या नियमानुसार 42 कोटींची नोटीस दिलेली आहे हे बघितलं जाईल असंही बावनकुळेंचं म्हणणं आहे। व्यवहार रद्द होणार आहे आणि मग 42 कोटींची नोटीस कशी काय असा प्रश्नच हा चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केलेला आहे। तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच 42 कोटींच्या नोटिशीवरनं प्रश्न उपस्थित केलेला आहे। अमेडिया कंपनीला 42 कोटींच्या नोटिसीची गरज नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं म्हणणं आहे। कोणत्या नियमानुसार 42 कोटींची नोटीस दिली गेली हे बघावं लागेल असंही बावनकुळे यांनी म्हटलं। शेवटी गव्हर्नमेंट लँड आहे, सरकारी जागा आहे। मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे 42 कोटीची किंवा ती चौकशी समिती तपासेल की 42 कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे। शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या नोटीसमधनं जे काही 42 कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल, कारण आपण व्यवहार रद्द करतोय। व्यवहार रद्द करताना 42 कोटी काय घ्यायचे याचेही मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल। चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आहे। व्यवहार रद्द करत असताना 42 कोटींची नोटीस का दिली हे आम्हाला तपासावं लागेल अशी भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेली आहे। व्यवहार रद्द होणार आहे मग 42 कोटींची नोटीस कशी असा प्रश्नच बावनकुळे यांनी उपस्थित केलेला आहे। पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांच्यामध्ये असलेला जमिनीचा व्यवहार हा रद्द होणार आहे। सगळ्या वादानंतर त्याबद्दलची भूमिका ही अजित पवारांनी मांडलेली होती आणि त्यानंतर आता बावनकुळेंची ही संभ्रमात टाकणारी प्रतिक्रिया आली आणि याविषयी आपण अधिक बोलूया। सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया सध्या फोनवरनं आपल्या सोबत आहेत। अंजलीताई, बावनकुळे यांची प्रतिक्रिया आपण ऐकली असेल, ते आता म्हणतायत की 42 कोटींच्या नोटीसीची गरजच काय आहे, एकूणच संभ्रम वाढताना दिसतोय। नाही, त्यांना कदाचित ते नीट मांडता आलं नाही। खरं तर कसं आहे की ह्या दोघांनाही कॅन्सलेशनचं डॉक्युमेंट करताच येणार नाहीये। हे डॉक्युमेंट सरकारकडनं झालं पाहिजे आणि ते सुद्धा सिव्हिल कोर्टची ऑर्डर घेऊनच याला ज्याला आपण वॉइड म्हणतो ना, तर हा व्यवहार हा रद्द करण्याचा जो अधिकार आहे तो सिव्हिल कोर्टाकडेच आहे। आणि अमेडिया कंपनीला याचा दंड म्हणजे हा जो 42 कोटीचा दंड आहे तो दंड नाही, पण अमेडिया कंपनीला आणि त्याच्या दोन्ही पार्टनर्सना शिक्षा झाली पाहिजे आणि ती शिक्षा होईल। तर त्यांना दंड करून ते पैसे नकोयत आपल्याला, पण ही जी अशी कृती करणारी जी व्यक्ती आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे। पण ते मला वाटतं त्यांना तो विषय नीट मांडता आला नाही आणि तो थोडासा त्यांनी गोंधळ केला की काय असं मला त्यांच्या विधानावरनं दिसतंय। तर खरं मी जे मांडलं होतं सकाळी ते मुद्देसूद तेच मांडलं होतं की ह्याच्यात सिव्हिल कोर्टाच्या ऑर्डरनी ही एंटायर ट्रान्झॅक्शन कॅन्सल होते। ती कुठल्या अमेडिया कंपनीनी रद्द करता येता कामा नये किंवा शीतल तेजवानीनी तिने पण अर्ज केलाय तर त्यांनी ती रद्द होणारच नाहीये, कारण ही सरकारची जमीन आहे आणि ती सरकारकडे परत आली पाहिजे। त्याच्यात झालं काय पाहिजे ते ही जी सगळी मंडळी आहे ज्यांनी फ्रॉड केलाय त्यांना शिक्षा, आणि ती सुद्धा छोटी मोठी नाही, 7 ते 14 वर्ष शिक्षा ही त्याच्यात कायद्यात तशी तरतूद आहे आणि त्यांना फाईन देखील त्याच्यात तो कोर्ट ऑर्डर देईल त्याप्रमाणे झाला पाहिजे। तर आत्ताच्या घटकेला ही जी नोटीस आहे ते हंबग आहे असं मलाही वाटतंय। बरं, धन्यवाद अंजलीताई आपल्या या प्रतिक्रियेसाठी।